काय करतेस अंकिता? स्वयंपाक करते. काय बनवतेस आज? मटकी केली. तुला आवडते ना? हो खूप. मीच मटकी केली. देवघराची पूजा सुद्धा इतकी छान झाली होती कारण शुभम फुलं आणलेले होते आणि माझी रांगोळी पण बघू शकता किती छान झालेली आहे. बघितली ना माझी बडबड, अशीच बडबड रोज कायम असते. छान घर आवरून घेतलेलं होतं आणि आज मला 2 ते 3 कोल्ड्रिंकच्या बॉटलपासून काहीतरी डेकोरेट करायचं होतं. मी कसं केलं हे बघा आणि तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकता. छान कोल्ड्रिंकच्या बॉटल वॉश करून घेतल्या आणि त्यांनी दोऱ्याला छान रॅप वगैरे केला आणि त्याच्यात माती टाकून अशा प्रकारे 2 कोंट्यामध्ये 2 मनी प्लांटचे झाड लावून घेतलेले होते. आणि हा बघा नुसता पसारा काढून ठेवायचं काम करतो. काय करतो रे? काय करतो? या दोघांची मस्ती मात्र न संपणारी असते. मस्त छान सायंकाळी आवरलं. बाहेरचं वातावरणसुद्धा खूप छान होतं. पाऊस थोडा वेळ पडत होता, थोडा वेळ बंद होत होता, म्हणून मस्त आवरलं आणि बाहेर निघालो आणि पोचलो आम्ही शेवटी नदीपात्रामध्ये. नदीपात्रामध्ये सुद्धा पाणी एवढं जास्ती झालेलं आहे. 2 ते 3 दिवस जर कंटिन्यू पाऊस पडला ना तर ते पाणी मात्र ओव्हरफ्लो होणारच आहे. मग मस्त दगडूशेठचं दर्शन करायला गेलो. आमचं काही ठरलेलं नसते, बट शुभम घरी असला की आमचं दगडूशेठचं दर्शन होतंच आणि दगडूशेठला जायला कोणाला आवडणार नाही. मी तर मस्त कधी पण रेडीच असते. मस्त दर्शन करायला निघालो आणि तिथे पोहोचतपर्यंत इतकी गर्दी होती. शेवटी आम्ही मंदिरात पोहोचलो, बट पाऊस तर येत नव्हता. खूप छान दर्शन झालेलं होतं. दोघं बापलेक मला सोडून मस्त समोर जात होते आणि मला एकटीला मागे ठेवून मस्त दर्शन वगैरे करून घेतलं त्यांनी. मस्त दर्शन झाल्यानंतर आम्हाला करायचं होतं थोडं फोटोशूट. तर फोटोशूट वगैरे झाला कारण आतमध्ये मोबाईल तर नेऊ नाही देत, म्हणून बाहेर वगैरे थोडे फोटोशूट वगैरे केले. त्या मंदिरातून बाहेर निघायची इच्छा मात्र होत नाही. शेवटी मी दगडूशेठ बाप्पांचं फोटोज काढायला विसरली होती, म्हणून परत एकटी जाऊन मस्त बाप्पांचे फोटोज काढून आणले. तोपर्यंत बापलेक माझी वेट करत होते एका ठिकाणी थांबून. माहीत नाही माझ्यासाठी गजरा घेणार होता, बट मी त्याला नको म्हटलं, मला नाही घ्यायचा होता गजरा. नंतर येताना आम्हाला शंकर महाराजांच्या मठात जायचं होतं, बट ते खूप लांब झालं असतं कारण दगडूशेठ ते कात्रज खूप लांब डिस्टन्स होतं. म्हणून येताना आम्हाला एक मठ भेटलं होतं, म्हणून त्याच मठामध्ये जाऊन मस्त दर्शन वगैरे केलं. तिथेसुद्धा आम्हाला खूप छान जेवण भेटलेलं होतं. घरी येताना आम्ही अशा प्रकारे भिजलेलो होतो आणि आमच्या दोघांची मस्ती काही संपत नव्हती. बिट्टूला भिजवलं नव्हतं कारण बिट्टूसाठी आम्ही काहीतरी वेअर करायला नेलेलं होतं. घरी आल्यावर थोडं काही खायला पार्सल आणलं होतं. मस्त चायनीज वगैरे खाल्लं आणि बिट्टूला मस्त उपीट खायला दिलं. इतका हॉरर मूवी, हो बाप रे. थोडी हॉरर मूवी वगैरे बघितली आणि आमच्या दोघांची मस्ती झाली. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करायला आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन ब्लॉग बघायला मला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टेक केअर.